नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन नागराज काका नक्की काय करतात, ते कुठे जातात, या सगळ्याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मागावर आलेला असतो. आता नागराज काका हॉटेलपर्यंत आलेले असतात. नागराज काका पार्सल घेतात. हे सगळं काही अर्जुन बाहेरूनच पाहत असतो. आता नागराज काका जेवणाचं पार्सल घेऊन तिथून निघून जातात. तर आता अर्जुनही त्यांच्या मागावर जायचं ठरवतो. नागराज काका नक्की कोणाला भेटायला जात आहेत, कोणासाठी हे जेवण घेऊन जात आहेत, हे अर्जुनला शोधायचं असतं. आणि म्हणूनच अर्जुन आता नागराज काकांच्या मागून आपली ही गाडी घेऊन जाणार. परंतु त्याचवेळी अर्जुनचं लक्ष सचिनवर पडतो. कारण ज्या हॉटेलमध्ये नागराज काका आलेले असतात त्याच हॉटेलमध्ये आता सचिनही आलेला असतो आणि तोही साक्षीसोबत. आता ज्यावेळी अर्जुन सचिनला पाहतो त्यावेळी अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुनला तर काहीच कळत नसतं. अर्जुन म्हणतो, सचिन इथे काय करत आहे? सचिन तर ऑफिसला जातो असं सांगून घरातून बाहेर पडलाय ना, मग इथे काय करत आहे? आता मात्र अर्जुनला काहीच कळत नाही. अर्जुन पुन्हा एकदा मागे वळून पाहतो आणि म्हणतो, नागराज काका तर इथून गेले आहेत, परंतु नागराज काकांकडे नंतर बघता येईल. ते कुठे जातात याचा शोध मी नंतर घेईन, परंतु आता सचिनचं नक्की काय चाललंय याचा शोध मला घ्यावाच लागेल. अगोदर त्याच्याकडे बघावं लागेल. आणि म्हणूनच अर्जुन आता नागराज काकांच्या मागावर न जाता सचिनच्या तिथेच राहतो. आता सचिनचं नक्की काय चालू आहे हे सगळ्याचा अर्जुनला शोध घ्यायचा असतो. अर्जुन पाहतो तर सचिनसोबत एक मुलगी असते. आता ती मुलगी म्हणजे साक्षी असते. पण अर्जुनकडे तिची पाठ असल्यामुळे अर्जुनला ती मुलगी कोण आहे काहीच कळत नाही. आता अर्जुन सचिनवर लक्ष ठेवून असतो. सचिन आता साक्षीला जवळ घेतो, तिच्या केसावरून हात फिरवतो आणि त्यानंतर तिच्या गालावर किसही करतो. आता हे ज्यावेळी दृश्य अर्जुन पाहतो त्यावेळी अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. आपल्या बहिणीला अस्मिताला सचिन धोका देत आहे हे अर्जुनच्या तेव्हाच लक्षात आलेलं असतं. आता अर्जुन सचिनला जाब विचारण्यासाठी पुढे जाणार, ती मुलगी कोण आहे हे पाहण्यासाठी जाणार. परंतु त्याचवेळी तिथून जात असणाऱ्या एका माणसाचा धक्का अर्जुनला लागतो आणि नकळतच अर्जुनच्या हातातील मोबाईल खाली पडतो. आता ती व्यक्ती आणि अर्जुन मोबाईल घेण्यासाठी खाली वागतात आणि त्याचवेळी साक्षी हॉटेलमध्ये निघून जाते. अर्जुन उठून पाहतो तर साक्षी त्या ठिकाणी नसते. आता फक्त सचिन असतो. अर्जुन पाहतो आणि म्हणतो, आता तर एक मुलगी होती ना सचिनसोबत, मग ती कुठे गेली असावी असं म्हणत अर्जुन इकडे तिकडे पाहतो. परंतु साक्षी अर्जुनला कुठेच दिसत नाही. पण सचिनचा खोटेपणा आणि सचिनचे काळे धंदे आता अर्जुनला कळालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नागराज काका महिपत शिकरेंवर पहारा देत दारू पित असतात आणि महिपत शिकरे नागराज काकांकडे पाहत असतात. नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, काय रे महिपत, तू असा का पाहतोयस माझ्याकडे? तुला दारू पाहिजे आहे का? एक पॅक बनवू का तुझ्यासाठी? म्हणजे तुला आवडते ना? नाहीतर एक काम करतो ना, तुझ्या अंगावर असे 4 थेंब शिंपडतो. दारू पिताना कधी बघितलं नाही का तू मला? असं म्हणत नागराज काका महिपत शिकरेंवर हसत असतात. महिपत शिकरे नागराज काकांना म्हणतात, तू पिऊन घे रे नागराज, शेवटचे 4 घोट, शेवटचे 4 पॅक पिऊन घे. तर नागराज काका म्हणतात, अरे बापरे, आज तर तू मला नागराज म्हणत आहेस. गेली 25 वर्ष नागराज शेठ असा माझ्या नावाचा जप करणारा महिपत शिकरे आता मला काय म्हणतोय? नागराज. तर आता नागराज काकांना महिपत शिकरे म्हणतात, कारण तू तुझी लायकी दाखवून दिली आहेस ना नागराज. मग आता मला सुद्धा माझी लायकी दाखवून द्यावीच लागेल. आता तुझे हाल करून असं काही मारेन ना तुला की तू पाणी सुद्धा मागू शकणार नाही. दारू तर दूरच राहिली. महिपत शिकरेंचं हे बोलणं ऐकल्यानंतर नागराज काका म्हणतात, या सगळ्या तुझ्या पोकळ धमक्या आहेत. गेली 25 वर्ष तुझ्या या पोकळ धमक्यांची मला सवय झाली आहे, त्यामुळे आता तुझ्या या धमक्यांना मी अजिबातच घाबरत नाही. असं म्हणत आता नागराज काका हसू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया विचार करू लागते. प्रिया म्हणते, या नागोबाने नक्की त्या महिपतला कुठे लपवलं असेल? मला तर काहीच कळत नाहीये. हे दोघे जर एकत्र आले तर? हे दोघे एकत्र आलेत आणि मला मात्र बाहेर फेकलं आहे. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, हे दोघे एकत्र आले तर काय करू शकतात हे मी चांगलंच अनुभवलं आहे. गेल्या वेळी हे दोघे असेच एकत्र आले आणि माझ्या खऱ्या आईबाबांना त्यांनी शोधून काढलं. आणि आता जर असेच एकत्र आले आणि मी खरी तन्वी नाही हे जर सर्वांना सांगितलं तर? नाही, मला काहीतरी करावं लागेल. मला या दोघांनाही पकडावं लागेल. आता मला नागोबाला फोन करावाच लागेल.
नागोबाने माझा कितीही फोन कट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी फोन करतच राहणार. जोपर्यंत माझा फोन उचलत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आता प्रिया फोन करते. नागराज काका पाहतात तर प्रियाचा फोन आलेला असतो. आता नागराज काका प्रियाचा फोन पाहतात आणि हसतच म्हणतात, बघ महिपत, अरे तुझ्या त्या चिचुंद्रीचा फोन आला आहे. दर 2 मिनिटांनी मला फोन करते. तिला पाहायचं असेल की आपण दोघे कुठे आहोत, परंतु नाही, मी तिला सांगणारच नाही. तुला कुठे शोधायचं आहे ना तिथे शोध, परंतु मी आता तुला महिपतला कुठे लपवलं आहे काहीच सांगणार नाही. तू कितीही शोधलं तरी तुला सापडणारही नाही. मला धोका देतेस का? आता बघ मी तुझे कसे हाल करतो. असं म्हणत नागराज काका आता महिपत शिकरेंना म्हणतात, एक नंबर महाभयंकर बाई आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यात अशी महाभयंकर बाई पाहिली सुद्धा नाही. पण ही अशी बाई आहे ना की जिच्यावर कोणी विश्वासही ठेवू शकत नाही. आता मी तर तिच्यावर अजिबातच विश्वास ठेवणार नाही आणि आपण कुठे आहोत याचा तिला सुगावाही लागू देणार नाही. असं म्हणत महिपत शिकरे हसत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सुमन काकूंना समजावते. सायली सुमन काकूंना म्हणते, सुमन काकू, मी जेवढं सांगितलं आहे तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि कोणताही प्रसंग आला तर घाबरायचं नाही. आणि जर तुम्ही घाबरलात, तुम्हाला भीती वाटली तर रात्री, मध्यरात्री, अपरात्री कधीही तुम्ही मला फोन करू शकता. मी त्या क्षणी इथे हजर होईन. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, सायली तू काळजी करू नकोस. आता काहीही झालं तरी मी सुमनला दुबळी पडू देणार नाही. मी आहे सुमनसोबत, मी घेईन तिची काळजी, तू नको काळजी करूस. आता सुमन काकू आणि प्रतिमा आत्या एकमेकांचा हात हातात घेतात. तर प्रतिमा आत्या सुमन काकूंना धीर देतात. आता सायली अर्जुनचा विचार करत असते तर सुमन काकू सायलीला विचारतात, काय झालंय, कसला विचार करतेस? सायली म्हणते, काही नाही. सुमन काकू म्हणतात, मग शांत हो आणि बस इथे, मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येते. असं म्हणत सुमन काकू तिथून निघून जातात. इकडे सायली विचार करत म्हणते, यांचा अजूनही मला फोन आला नाही. हे नक्की नागराज काकांच्या मागावर गेले असतील ना? तिथे काय घडलं असेल? काही विचित्र तर घडलं नसेल ना? सायली खूप घाबरत असते आणि म्हणूनच सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, आलेस मी. असं म्हणत सायली बाजूला येते आणि अर्जुनला मेसेज करत म्हणते, कुठे आहात तुम्ही? नागराज काका कुठे गेलेत हे तुम्हाला कळालं का? इकडे अर्जुन सचिनपर्यंत जाणार, परंतु त्याचवेळी सायलीचा मेसेज आलेला असतो. आता तो मेसेज वाचल्यानंतर अर्जुनला सायलीला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही. अर्जुन फक्त मोबाईलकडे पाहत असतो. आता अजूनपर्यंत अर्जुनचा काही रिप्लाय आलेला नसतो आणि म्हणूनच सायली अर्जुनला फोन करायला घेते. अर्जुन काही फोन उचलत नसतो. आता मात्र सायली खूप घाबरलेली असते. सायली मनाशीच म्हणते की नक्की तिथे काय घडलं असावं, सगळं तर नीट असेल ना? हे कुठे असतील आता? मी यांना फोन करायचा प्रयत्न करते पण हे माझे फोन तर उचलतही नाही आहेत. नाही, मला यांना परत फोन करून बघावंच लागेल असा विचार करत आता सायली पुन्हा एकदा अर्जुनला फोन करते. अर्जुन पाहतो तर सायलीचा फोन आलेला असतो. आता काहीही करून सायलीशी बोलायला हवं म्हणूनच अर्जुन बाजूला येतो आणि सायलीशी फोनवर बोलत सायलीला म्हणतो, बोल ना, काय झालंय? सायली म्हणते, कुठे आहात तुम्ही? नागराज काका कोणाला भेटायला गेलेत? ते कुठे आहेत? याबद्दल काही कळालं का? अर्जुन मात्र शांतच होतो. सायली म्हणते, काय झालंय, बोला ना काहीतरी. अर्जुन मनाशीच म्हणतो, काय करू? मी सायलीला सांगू का की मी सचिनला एका मुलीसोबत पाहिलं आहे आणि तेही त्या मुलीला किस करत असताना? आता अर्जुन थोडा अस्वस्थ झालेला असतो. या सगळ्यामुळे अर्जुनला धक्का बसलेला असतो. अर्जुनला सावरणंही कठीण झालेलं असतं. त्याला सतत अस्मिताचा विचार त्याच्या मनात येत असतो. अर्जुन म्हणतो, नाही, नको, सायलीला फोनवर असं सांगणं योग्य नाही. आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, बोल ना. सायली म्हणते, अहो मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे. नागराज काकांचा पत्ता सापडला का? ते कोणाला भेटायला गेले आहेत? तर अर्जुन म्हणतो, नाही ना, काहीच कळालं नाही, कारण मी नागराज काकांच्या मागावर होतो. परंतु त्याचवेळी एक ट्रक आला आणि त्यानंतर नागराज काका कुठे गेले काहीच कळालं नाही. सायली म्हणते, बरं ठीक आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, चल मग, मी तुला नंतर फोन करेनच. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. पण त्याचवेळी अर्जुनला साक्षीने तिथे पाहिलेलं असतं. आता अर्जुनला तिथे पाहून साक्षी घाबरते आणि अर्जुन तिला पाहण्या अगोदरच ती तिथून निघून जाते. आता मात्र अर्जुनला सचिनचं वागणं आणि सचिनसोबत कोण मुलगी होती काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आपलं सत्य कोणाला कळणार तर नाही ना याची भीती तिच्या मनात असते. आणि म्हणूनच प्रिया पुन्हा पुन्हा नागराज काकांना फोन करण्याचा प्रयत्न करते. परंतु नागराज काका काही केल्या प्रियाचा फोन उचलत नाहीत आणि महिपत शिकरेंकडे पाहत म्हणतात, महिपत, आता तर माझा तुझ्यावरही विश्वास नाहीये. अरे खरंच तुम्ही दोघंही विश्वास ठेवण्याच्या लायकच नाही आहात. तुम्ही कधीही मला दगा देऊ शकता.
अरे महिपत, आपली मैत्री होती ना, आणि तुळजापुरात तू इथून गोळी झालीस, इथून, आणि तीच जर झाडलेली गोळी मला लागली असती तर? अरे माझा विचार नाही का केलास तू? मला काही झालं असतं तर महिपत शिकरे त्याला उत्तर देत म्हणतात, कसं आहे ना, ती गोळी तुझ्यावरच झाडली होती आणि तुझ्यावरच बसायला हवी होती. म्हणजे त्याच ठिकाणी जर नेम नीट ठरला असताना तर सापाची अवलाद तिथेच ठेसून मारली असती आणि तिथेच मेली असती. तर महिपत शिकरे बोलत असताना नागराज काका महिपत शिकरेंवर हसतात आणि म्हणू लागतात, महिपत, तुला जेवढी बडबड करायची आहे ना तेवढी बडबड कर, परंतु मी तुला घाबरत नाही. असं म्हणत आता नागराज काका ड्रिंक करत असतात. इकडे महिपत शिकरेंना खूप त्रास होत असतो, त्यांना उठताही येत नसतं. आता प्रिया पुन्हा एकदा नागराज काकांना फोन करते, तर नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, बघ हिची सुंदरी पुन्हा एकदा फोन करते. तर नागराज काका आता महिपत शिकरेंना म्हणतात, इकडे तू तळमळतोयस आणि तिकडे ती तडफडतीये. असं म्हणत नागराज काका प्रियावर हसू लागतात. आता प्रिया सतत नागराज काकांना फोन करत असते, तर नागराज काका तिच्यावर हसतात आणि म्हणतात, म्हणालो तसं बघ ती कशी तडफडते आणि तू इथे तळमळतोयस आणि मध्ये मी मात्र मज्जा करतोय. असं म्हणत आता नागराज काका ड्रिंक करत असतात. महिपत शिकरे नागराज काकांकडे पाहत असतात, तर नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, अरे महिपत, असा का बघतोयस? काय झालं? तुला एक पॅक हवा आहे का? अरे नको ना रे तडफडूस, हवा आहे तर सांग, तसं मी देईन तुला. आणि हो, आता तर माझ्या मित्राला मला पाजावीच लागेल. 25 वर्षाच्या मैत्रीला मला जागावंच लागेल. असं म्हणत आता नागराज काका ड्रिंक घेतात आणि महिपत शिकरेंकडे येतात आणि म्हणतात, हवी आहे ना तुला? घे, मी तुला पाजणार. असं म्हणत नागराज काका ड्रिंकची बॉटल घेत महिपत शिकरेंकडे येतात. इकडे नागराज काकांना उभं राहण्याची सुद्धा ताकद नसते, तरी सुद्धा महिपत शिकरेंच्या बाजूला बसतात आणि म्हणतात, महिपत घे, तुझ्यासाठी काय पण. असं म्हणत त्यांना दारू पाजण्याचं नाटक करतात, परंतु ती दारू ते त्यांच्या अंगावर ओततात आणि त्यांना भरपूर त्रास देत असतात. महिपत शिकरेंना भरपूर त्रास होत असतो. नागराज काका त्यांचा खूप छळ करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन सचिनच्या मागावर असतो. सायलीशी बोलून झाल्यानंतर अर्जुन सचिनला पाहण्यासाठी येणार, तर इकडे साक्षी आता सचिनला फोन करते. तर आता सचिन म्हणतो, बोल ना सॅम, अगं कुठे आहेस तू? तर साक्षी म्हणते, सचिन, अरे अर्जंट घरून एक काम आलं आहे आणि त्यासाठी मला निघावं लागेल. तर सचिन म्हणतो, का, काय झालंय आणि अशी अचानक कुठे निघतेस तू? साक्षी म्हणते, सचिन, अरे म्हणाले ना, खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी जावंच लागेल, तू इथे ये, मी सगळं काही तुला सांगते. असं म्हणत आता साक्षी सचिनलाही गाडीपाशी बोलावून घेते. आता सचिन तिथून साक्षीने बोलावल्यामुळे निघून जातो. तर ज्यावेळी अर्जुन त्या टेबलकडे येतो तेव्हा मात्र तिथे सचिन नसतो. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, सचिन तर इथेच होता, मग आता अचानक कुठे गेला असेल? आणि म्हणूनच अर्जुन आता सचिनचा शोध घेतो, सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करतो. तर आसपास कुठेच अर्जुनला सचिन दिसतही नसतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता प्रिया नागराज काकांचा विचार करत असते आणि त्याचवेळी आता अश्विन रूममध्ये आलेला असतो. अश्विन प्रियाशी काहीच बोलत नाही, तो बेडवर बसतो आणि आपलं ऑफिसचं काम करत असतो. आता प्रियाला काही करून अश्विनला मनवायचं असतं आणि म्हणूनच प्रिया नाटक करत अश्विनला आवाज देत म्हणते, अश्विन, तू खूप दमला असशील ना, मी तुझ्या पायांना मसाज करून देऊ का? अश्विन म्हणतो, त्याची काहीच गरज नाही. असं म्हणत अश्विन प्रियाशी बोलणं टाळतो. तर प्रिया म्हणू लागते, अश्विन, अरे प्लीज माझ्याशी बोल ना, अजून किती दिवस तू माझ्यावर रागवणार आहेस? मी माझी चूक कबूल केली आहे ना, मी खोटं बोलले आणि त्याची शिक्षा मला मिळाली आहे, परंतु प्लीज अश्विन, अरे बोल ना, तू असं नाही बोललास तर मला करमत नाही रे, बोल प्लीज, माझ्याशी बोल, मी काय करू तुझ्यासाठी? सांग ना, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, परंतु अश्विन प्लीज माझ्याशी बोल, तू असं मला वेगळं करू नकोस. अश्विन, मी हवं तर तुझे पाय धरते, पण प्लीज अश्विन मला माफ कर. असं म्हणत प्रिया अश्विनचे पाय धरण्याचं नाटक करते, रडण्याचंही नाटक करत असते. हे सगळं काही अश्विनला माहीत असतं की हिची ही नाटकं आहेत. अश्विन उठतो आणि म्हणू लागतो, बंद कर तुझी ही नाटकं आणि तुझे हे तमाशा. तुला काय वाटलं ग, तुझ्या या नाटकांना, तुझ्या तमाशांना आता मी भुलणार नाही. तुला जेवढे तमाशा करायचे आहेत, जेवढी नाटकं करायची आहेत ना, तेवढी कर, पण हे करण्यापेक्षा जर खरं बोलशील ना तर बरं होईल. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे किती वेळा तेच सांगणार आहेस? मी म्हणाले ना की खरंच माझी चूक झाली, पण यापुढे मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. प्लीज अश्विन, माझ्याशी बोल ना, प्लीज. असं म्हणत आता प्रिया गयावया करत असते, परंतु काही झालं तरी प्रियाच्या या नाटकांना अश्विन काही बळी पडत नसतो.
अर्जुन प्रियाला म्हणतो, एक गोष्ट तुला अजूनपर्यंत कधी कळालीच नाही की नवरा बायकोंच्या नात्यामध्ये लपवाछपवी करायची नसते, एकमेकांपासून काही लपवायचं नसतं. पण तू काय करतेस ग? प्रत्येक वेळी फक्त लपवाछपवी करतेस आणि माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न करतेस आणि आजही तू तेच करत आहेस. कितीही काही झालं तरी तुझ्यात बदल होत नाही. तर प्रिया म्हणू लागते, अश्विन खरंच मी चुकले, पण मी तुला खरंच सांगते, यापुढे मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. अश्विन मी खरंच शपथ घेऊन सांगते की मी नाही तुझ्याशी खोटं बोलणार. तर अश्विन म्हणतो, हो का? हे वाक्य तू मला इतक्या वेळा बोलून दाखवलंयस ना की आता तुझ्या या वाक्याचा मला काहीच फरक पडत नाही. खरं तर तुझ्या या बोलण्यावर मला अजिबातच विश्वास नाही आहे, कारण खूप वेळा तू फक्त माझा विश्वासघातच केलायस. तू कधी विश्वासाला पात्र ठरलेच नाही आहेस. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन मी खरंच सांगत आहे, यापुढे मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार. खरंच प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर अश्विन म्हणतो, अगं हेच वाक्य तू इतक्यांदा बोलली आहेस ना की त्या वाक्याचा व्हॅल्यूच राहिला नाही आहे, आणि आता तरी तू खरं बोलशील याची तर मी अपेक्षाही धरू शकत नाही. असं म्हणत आता अश्विन प्रियाकडे पाहू लागतो. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते, ती एक शब्दही बोलत नसते. अश्विन म्हणतो, तन्वी खरंच सांग, तू आत्तापर्यंत इतक्यांदा बाहेर गेली आहेस की कधीच तू वेळेवर घरी आली नाहीस. परवा तर तू माझ्याशी खोटं बोललीसच आणि रात्रभर घराबाहेर राहिलीस. मी मॉलदीवच्या तिकीट्स काढल्यात तर त्यालाही तू नकार दिलास. याचाच अर्थ या सगळ्याशी काही ना काही संबंध आहेच ना. तू काही ना काही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतच आहेस ना. आता मात्र अश्विनचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रियाची बोलती पूर्णपणे बंद होते. प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आत्तापर्यंत प्रियाचा फोन न आल्यामुळे नागराज काका म्हणतात, थकली वाटतं, खूप थकली असेल फोन करून करून. असं म्हणत आता नागराज काका फोनकडे पाहतात आणि म्हणू लागतात, प्रियाचं माझ्याशी बोलणं हे तिच्यावर अवलंबून नाही तर माझ्यावर अवलंबून आहे. मी ठरवणार हिच्याशी बोलायचं की नाही. आता मी ठरवणार हिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं की नाही. आता सगळं काही माझ्या मर्जीवर आहे अवलंबून. असं म्हणत आता नागराज काका प्रियाला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया अश्विनला रडण्याचं नाटक करत म्हणते, अश्विन अरे मी काय करू, मला काहीच कळत नाही. म्हणजे बघ ना, मी जर घरात राहिले तरी सगळ्यांना प्रॉब्लेम की मी काहीच करत नाही, आणि मी घराबाहेर गेले तर तुला असं वाटतं की मी तुझ्याशी खोटं बोलत आहे. मग मी काय करू सांग ना अश्विन, मला तर काहीच कळेनासं झालं आहे. अश्विन अरे माझ्या बाहेर जाण्याचा तुला एवढा प्रॉब्लेम का वाटतोय? तर अश्विन म्हणतो, अगं तुझ्या बाहेर जाण्याचा मला प्रॉब्लेम नाही, तर तू माझ्याशी खोटं बोलतेस ना याचा प्रॉब्लेम आहे. आता प्रिया काही बोलायला जाणार, परंतु त्याचवेळी प्रियाचा फोन आलेला असतो. प्रिया मनातून घाबरते आणि म्हणू लागते, नागराजने तर फोन केला नसेल ना, या नागोबाला काही सांगायचं तर नसेल ना, काय करू? असं म्हणत प्रिया पुढे जाणार आणि फोन घेणार. तर त्याचवेळी अश्विन प्रियाला म्हणतो, आत्तासुद्धा मी समोर असताना तुझ्यासाठी हा फोन महत्त्वाचा आहे ना? तर प्रिया म्हणते, नाही अश्विन, अरे माझ्यासाठी फोन महत्त्वाचा नाही, परंतु महत्त्वाचा फोन आला असेल ना, म्हणूनच मी घ्यायला जात होते. तर अश्विन म्हणतो, तेच तर मी म्हणतोय की तुला तुझा फोन आणि खोटं बोलणं या व्यतिरिक्त काहीच महत्त्वाचं नाही. असं म्हणत अश्विन फोन घेतो आणि म्हणू लागतो, तन्वी आता तरी तू मला सांगणार आहेस का की तू माझ्यासोबत ट्रिपला यायला का नकार दिलास? आता प्रिया काही बोलणार तर पुन्हा एकदा प्रियाचा फोन येतो. अश्विन पाहतो तर नागराज काका यांचा फोन आलेला असतो. अश्विन प्रियाला म्हणतो, नागराज काका सारखा सारखा तुला का फोन करत आहे? प्रिया म्हणते, मला नाही माहीत, काहीतरी काम असेल, थांब मी घेते. तर अश्विन म्हणतो, त्याची काहीच गरज नाही, मीच बघतो. असं म्हणत अश्विन नागराज काकांचा फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो नागराज काका, बोला ना, काही काम होतं का? मी अश्विन बोलतोय, काही काम असेल तर मला सांगा. तर आता नागराज काका मुद्दाम होऊन मोबाईल लांब पकडतात आणि बोलण्याचा प्रयत्न करतात. तर अश्विन म्हणू लागतो, काका तुम्ही काय बोलताय काहीच ऐकू येत नाहीये, नेटवर्क नाहीये का? असं म्हणत आता अश्विन पुन्हा एकदा बोला ना असं म्हणत असतो. तर प्रिया अश्विनच्या हातातील मोबाईल खेचून घेते, मोबाईल स्पीकरवरून काढते आणि म्हणू लागते, हॅलो हॅलो बोला ना, तुम्हाला कदाचित नेटवर्क नाहीये, थांबा मीच तुम्हाला फोन करते. असं म्हणत आता प्रिया फोन कट करते आणि त्यानंतर अश्विनला म्हणते, अश्विन अरे इथे नेटवर्क मिळत नाहीये, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? आवडेल तुला नक्कीच, थांब मी तुझ्यासाठी स्पेशल कॉफीच घेऊन येते. असं म्हणत आता प्रिया आपला मोबाईल घेते आणि रूमच्या बाहेर पडते. परंतु प्रिया घाबरून गेलेली असते, ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे हे अश्विनने अगदी बरोबर ओळखलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कॉफीच्या निमित्ताने आता प्रिया अश्विनच्या समोरून तर निसटलेली असते. आता ती बाहेर येते आणि त्यानंतर नागराज काकांना फोन करायला घेते. आता नागराज काका प्रियाचा फोन उचलताच प्रिया म्हणू लागते, हॅलो मी तुम्हाला केव्हापासून फोन करते, तुम्हाला माझा फोन उचलता येत नाही का?
तुम्हाला केव्हापासून फोन करते? नागराज काका म्हणतात, तेच मी पाहिलं आणि तुला फोन केला ना. आणि हो, माझ्यावर आवाज चढवायचा नाही. तर प्रिया म्हणते, हो फोन केलात, पण तो फोन अश्विनने उचलला. जर तुम्ही काही बोलला असता तर आज काय झालं असतं? तर नागराज काका म्हणतात, मी काही बोललो नाही ना, मग आता मला शहाणपणा शिकवायची नाही आणि मला अक्कल शिकवायला जाऊ नकोस. तर प्रिया म्हणते, हो का, मी तुम्हाला अक्कल शिकवत नाहीये, पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. मी तुम्हाला एवढा शोधण्याचा प्रयत्न करते, मात्र तुम्ही माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवत आहात. नागराज काका म्हणतात, एक मिनिट, तुझी ही बडबड बंद कर, मी फोन ठेवतोय. असं म्हणत नागराज काका फोन ठेवणार, तर प्रिया म्हणते, एक मिनिट मला एक गोष्ट सांगा की महिपत शिकरे कुठे आहेत? महिपतला तुम्ही कुठे लपवून ठेवलं आहे? हे सत्य तुम्ही मला सांगत नाही आहात, परंतु हे न सांगून तुमचंच नुकसान होणार आहे, हे मात्र विसरू नका. तर आता नागराज काका म्हणतात, कसलं नुकसान? तर प्रिया म्हणते, तुम्हाला काय वाटते की नागराज काका तुमचं सत्य इथे येऊन सांगतील आणि सगळ्यांना कळेल की ती सुपारी 25 वर्षापूर्वी तुम्हीच दिली होती? पण तसं जर घडायला नको असेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे. हे सगळं काही थांबवण्यासाठी आपल्याला साक्षीचा उपयोग करावा लागेल. आता सगळं काही मी फोनवरच सांगू का? तुम्ही फक्त महिपत शिकरेंना कुठे लपवलंय ते मला पाठवा, मी तिथे तुम्हाला भेटायला येते. तर नागराज काका म्हणतात, तू मला महामूर्ख समजलीस का? आणि तुझ्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवणार असं तुला वाटतंय का? नाही, मी त्याला कुठे लपवलंय हे तुला कधीच कळणार नाही आणि हे सत्य मी तुला कधीच सांगणार नाही, अजिबातच नाही, कारण माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. बरं, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. मग तुम्ही एक काम करा, महिपतला आपण पहिल्यांदा जिथे लपवलं होतं ना तिथेच मला येऊन भेटा, ते तरी चालेल ना? नागराज काका म्हणतात, बरं ठीक आहे. आता प्रिया फोन ठेवते, तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन अजूनही सचिनच्या मागावरच असतो. सचिन नक्की काय करतोय, तो कोणाला भेटतो, या सगळ्याचा अर्जुनला शोध घ्यायचा असतो. तर इकडे सचिन हॉटेलमध्येच असतो आणि त्याचवेळी त्याला अर्जुन फोन करत असतो. सचिन मात्र अर्जुनचा फोन कट करतो, पण त्याचवेळी अर्जुन मागून येऊन सचिनच्या खांद्यावर हात ठेवतो. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरतो. तो मागे वळून पाहतो तर तिथे अर्जुन आलेला असतो. अर्जुनला पाहताच सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता सचिन न घाबरण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, अर्जुन, अरे तू इथे? आता अर्जुन काही न बोलता सचिनची कॉलर पकडतो. सचिन अर्जुनला कॉलर सोडायला सांगत असतो, परंतु काही झालं तरी अर्जुन मात्र सचिनची कॉलर सोडायला तयार नसतो. सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर आता सचिन आपल्या बहिणीला फसवत आहे ही गोष्ट अर्जुनला सहन होत नसते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन सचिनला जाब विचारतो. तर आता सचिन अर्जुनला म्हणतो, अरे असं काहीच नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. मी फक्त तिच्या गालावर आता सचिन पुढे काही बोलणार, परंतु अर्जुननेच आता सचिनच्या गालावर चांगलाच रंग उजळलेला असतो. सचिनचं थोबाड चांगलंच फोडलेलं असतं. तर दुसरीकडे आता नागराज काका सुमन काकूंवर हात उगारणार, परंतु सुमन काकू आता हा वार परतवून लावतात. त्यांचा हात पकडतात आणि म्हणू लागतात, माझ्यावर हात उगारायचा नाही, मी तुमची बायको आहे, मी तुमच्या मालकीची वस्तू नाही. आता सुमन काकूंचं हे बोलणं ऐकून नागराज काकांना धक्काच बसतो. तर दुसरीकडे अर्जुन अस्वस्थ असतो आणि म्हणूनच सायली अर्जुनला म्हणते, काय झालंय? मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा सुद्धा तुम्ही बोलत असताना अस्वस्थ होता, हे मला कळालं होतं. घरी आल्यानंतरही तुमचा कशातच लक्ष नव्हता. नक्की काय घडलंय मला सांगाल का प्लीज? अर्जुन मात्र शांतच असतो. आता अर्जुन सचिनचं सत्य घरात सर्वांना सांगू शकेल का आणि यातून अस्मिता स्वतःला सावरू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.